Hello everyone, welcome to RV Search English. So student, today we will be learning final part of 9th class lesson synopsis the Swiss family Robinson. तर आपला जो लेसन आहे द सायनॉप्सिस स्विस फॅमिली रॉबिन्सन यातील फायनल पार्ट आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. याआधी या लेसनचे 2 व्हिडिओ मी ऑलरेडी चॅनलवर अपलोड केले आहेत. जर तुम्ही बघितले नसतील तर नक्की बघून घ्या. आता आपण शेवटचा आणि तिसरा आणि शेवटचा असा फायनल भाग आपण बघणार आहोत. चला तर मग सुरू करूया व्हिडिओला. 10 years passed and the young boys were now young men. तर अशा प्रकारे 10 वर्ष निघून गेले आणि जे यंग बॉईज होते म्हणजे रॉबिन्सन फॅमिली, ज्यामध्ये विल्यम, त्याची पत्नी एलिझाबेथ आणि त्यांचे 4 मुलं होते. तर 4 मुलं जे होते ते आधी लहान होते, ते आता यंग मेन म्हणजे मोठे झालेले होते. अँड देअर पॅरेंट्स वेअर व्हेरी प्राऊड. आणि त्यांचे आईवडील त्यांच्यावर खूप प्राऊड होते, त्यांना त्यांच्या मुलांवर खूप गर्व होता. दे कॉल्ड आयलँड न्यू स्वित्झर्लंड. त्यांनी त्या आयलँडला जिथं ते राहत होते त्याला न्यू स्वित्झर्लंड असं नाव ठेवलं. मेनी ॲडव्हेंचर ऑकर्ड ओव्हर द इयर्स. आणि अशा प्रकारे मध्यंतरी या 10 वर्षामध्ये खूप ॲडव्हेंचर्स हे तिथे घडून गेले. ऑन द शोअर ऑफ अनदर आयलँड फ्रिज हॅड नॉक डाऊन अन अल्बेट्रॉस विच वॉज थ्रेटनिंग टू अटॅक हिम अँड फाउंड अ रॅग टाईड टू द लार्ज बर्ड्स लेग. सो ऑन द शोअर ऑफ द अनदर आयलँड, तर दुसऱ्या एका आयलँडच्या शोअरवर मीन्स किनाऱ्यावर फ्रिज हॅज नॉक डाऊन अँड अल्बेट्रॉस. तर फ्रिजने एक अल्बेट्रॉस पाडला. अल्बेट्रॉस मीन्स सी बर्ड, एक समुद्र पक्षी, खूप मोठ्या आकाराचा समुद्र पक्षी. विच वॉज थ्रेटनिंग टू अटॅक हिम, जो त्याच्यावर अटॅक करायचा प्रयत्न करत होता. म्हणजे तो पक्षी फ्रीजवर अटॅक करायचा प्रयत्न करत होता, फ्रीजने त्याला खाली पाडलं. अँड फाउंड अ रॅग टाईड टू द लार्ज बर्ड्स लेग. आणि त्या मोठ्या पक्षाच्या पायाला एक रॅग मीन्स अ पीस ऑफ ओल्ड क्लोथ, म्हणजे जुन्या कापडाचा एक तुकडा. तर एक कापडाचा तुकडा त्याच्या पायाला बांधलेला होता, तो फ्रीजला सापडला. ऑन द रॅग वॉज अ मेसेज दॅट अन इंग्लिश वुमन हॅड बीन स्ट्रन ऑन द स्मोकिंग रॉक. सो त्या रॅगवर एक मेसेज होता आणि तो मेसेज होता एका इंग्लिश वुमनचा. हॅड बीन स्ट्रँडेड ऑन द स्मोकिंग रॉक. आणि तो स्मोकिंग रॉक त्यावर असं लिहिलेलं होतं. तर फ्रीज हॅड नो आयडिया हाऊ ओल्ड द मेसेज वॉज. फ्रीजला ते लक्षात नाही आलं की हा मेसेज किती ओल्ड असावा, म्हणजे किती जुना हा मेसेज असेल हे काही त्याच्या लक्षात आलं नाही. हिज फादर सजेस्टेड हिम दॅट स्मोकिंग रॉक साऊंडेड लाईक अ रेफरन्स टू अ वोल्कॅनो. त्याचे वडील त्याला म्हणाले की स्मोकिंग रॉकवरून तर वोल्कॅनो म्हणजे स्मोकिंग रॉकचा अर्थ वोल्कॅनो असू शकतो असं त्याच्या वडिलांना वाटलं. सिन्स देअर वेअर नो वोल्कॅनोज इन द विसिनिटी. पण आजूबाजूच्या विसिनिटी मीन्स परिसरामध्ये कुठलाही वोल्कॅनो नव्हता. द बर्ड माईट हॅव कम फ्रॉम 100 ऑफ माइल्स अवे. कदाचित तो पक्षी शेकडो माइल्स म्हणजे खूप दुरून आलेला असू शकतो असे फ्रीजचे जे वडील होते विल्यम त्यांना वाटलं. हावेवर फ्रीज फेल्ट दॅट समवन नीडेड हिज हेल्प. पण कुठेतरी फ्रीजला वाटत होतं की कोणाला तरी त्याच्या मदतीची आवश्यकता आहे. अँड ही वॉज डिटरमाइंड टू डू हिज बेस्ट टू फाइंड अ सेंडर. आणि त्यांनी ठरवलेलं होतं, निर्धार केला होता की ज्यांनी कोणी हा मेसेज पाठवला असेल त्याला मी शोधून काढेल असं फ्रीजने ठरवलं. बिफोर रिटर्निंग होम ही हॅड रिटर्न हिज ओन नोट ऑन द रॅग. घरी परतायच्या आधी त्यांनी स्वतःची एक नोट त्या रॅगवर लिहिली, म्हणजे स्वतः काहीतरी त्या कापडावर लिहिलं. रिटायर्ड इट टू द अल्बेट्रॉस लेग. पुन्हा त्यांनी त्या अल्बेट्रॉसच्या पायाला तो कापड बांधला. अँड हॅड वॉच द बर्ड फ्लाय ऑफ. आणि त्या पक्षाला उडवून दिलं आणि तो पक्षी कोणत्या दिशेनं जात आहे ते त्यांनी लक्षात घेतलं. द नोट टोल्ड हुएवर रिसिव्ड इट डू नॉट डिस्पेअर. त्या नोटवर फ्रीजने लिहिलं होतं की ज्याला कोणाला ही नोट मिळेल डू नॉट डिस्पेअर, त्याने निराश होऊ नये. हेल्प इज नियर. तुमची मदत लवकरच तुमच्यापर्यंत पोहोचेल, म्हणजे कोणीतरी तुमची मदत करायला लवकरच येईल अशा प्रकारे फ्रीजने त्या नोटवर लिहिलं होतं. फ्रीज देन सक्सेसफुली रेस्क्यूड द यंग वुमन जेनी मॉन्ट्रोस. अशा प्रकारे फ्रीजने सक्सेसफुली यंग वुमन म्हणजे एक तरुण मुलगी जिचं नाव होतं जेनी मॉन्ट्रोस, तिला रेस्क्यू केलं, तिला वाचवलं. दो शाय ॲट फर्स्ट सून शी गॉट यूज टू लिव्हिंग विथ द रॉबिन्सन फॅमिली. जेनी जेव्हा फ्रीज जेनीला घेऊन फॅमिलीमध्ये आला तेव्हा ती थोडी शाय होती आधी, तिला संकोच वाटत होता सगळ्यांसोबत ॲडजस्ट होण्यामध्ये. पण लगेच काही दिवसांमध्ये शी यूज टू लिव्हिंग विथ द रॉबिन्सन फॅमिली. रॉबिन्सन फॅमिलीसोबत ती चांगल्या प्रकारे राहू लागली. वन डे दे सॉ अ शिप
विच हॅड लेड अँकर. एक दिवस आता त्यांना एक शिप दिसली जिने अँकर टाकलेलं होतं, म्हणजे उभी, त्यांच्या आयलँडच्या जवळच एक मोठं जहाज उभं असलेलं त्यांना दिसलं. अँड एनकॅम्पमेंट हॅड बीन सेटअप ऑन वन ऑफ द स्मॉलर आयलँड. आणि एका स्मॉलर आयलँडवर, एका छोट्या बेटावर एक एनकॅम्पमेंट मीन्स छावणी, जसं जिथे सैनिक वगैरे राहतात किंवा जिथे खूप लोक एका ठिकाणी राहतात, टेंट उभे करून असं ठिकाण. तर तिथे त्यांना खूप एका आयलँडवर काही लोक दिसले. आफ्टर चेकिंग द पीपल थ्रू देअर स्पाय ग्लास, फ्रिज अँड हिज फादर डिसाइडेड टू अनाऊन्स देमसेल्फ आफ्टर दे हॅड रिटर्न होम अँड क्लीन्ड इट अप. सो जेव्हा त्यांनी चेक केलं दुरून फ्रिज आणि त्याच्या फादरने की समोरच्या आयलँडवर काही लोक थांबलेले आहेत, त्यांनी आपल्या स्पाय ग्लासमधून म्हणजे का दुर्बिणीमधून चेक केलं त्या लोकांना, आणि फ्रिज आणि त्याच्या फादरने ठरवलं की आपण त्यांना आपली ओळख दाखवूया, म्हणजे त्यांच्याशी जाऊन बोलूया. सो फ्रिज आणि त्याचे फादर घरी आले आणि क्लीन्ड अप, योग्य प्रकारे रेडी झाले, तयार झाले. दे डिड नॉट वॉन्ट द क्रू टू थिंक दे वेअर सॅवेजेस, कारण त्यांना असं नव्हतं वाटत की समोरच्यांनी त्यांना आदिवासी समजावं. सॅवेजेस मीन्स आदिवासी. तर समोरचे जे लोक आहेत त्यांनी या लोकांना म्हणजे फ्रिज आणि त्याच्या फॅमिलीला आदिवासी समजू नये म्हणून त्यांनी योग्य प्रकारचे कपडे वगैरे घातले. द नेक्स्ट डे फ्रिज अँड हिज फादर मेट द कॅप्टन अँड टोल्ड हिम देअर ओन स्टोरी ॲज वेल ॲज जेनीज. दुसऱ्या दिवशी फ्रिज आणि त्याचे फादर त्या दुसऱ्या शिपच्या कॅप्टनला भेटायला गेले आणि त्यांनी आपली स्वतःची स्टोरी आणि जेनीची सुद्धा स्टोरी त्या कॅप्टनला सांगितली. टू एव्हरीवन्स सरप्राईज इट हॅड बीन जेनीज फादर हू हॅड इन्स्पायर्ड द कॅप्टन सर्च. आणि सगळ्यांना हे ऐकून खूप आश्चर्य वाटलं की जो कॅप्टनचा सर्च चालू होता, म्हणजे जो कॅप्टन शोध होता, कॅप्टनचा शोध मोहीम चालू होती, ती जेनीच्या फादरनीच इन्स्पायर केलेली होती. म्हणजे जेनीच्या फादरनीच त्या कॅप्टनला त्याच्या मुलीला म्हणजे जेनीला शोधायसाठी पाठवलेलं होतं. ही बिलीव्ड हिज डॉटर वॉज स्टील अलाइव्ह आफ्टर 3 years. कारण तिच्या वडिलांना वाटत होतं की 3 वर्षानंतरही आपली मुलगी जिवंत आहे. सो ती हरवली होती. सो तिला शोधायला जेनीच्या फादरनी ती शिप आणि त्या कॅप्टनला पाठवलेलं होतं. द कॅप्टन हॅड डिसाइडेड टू अटेम्प्ट टू फाइंड हर. आणि अशा प्रकारे कॅप्टन जो होता त्यांनी तिला शोधायचं ठरवलेलं होतं. With a burst of celebration, the family, passengers and crew of the British vessel headed towards New Switzerland. अशा प्रकारे सेलिब्रेशनचा सगळीकडे माहोल झाला, कारण जी जेनी होती, जिची शोध मोहीम म्हणजे जिचं सर्च इतक्या दिवसांपासून सुरू होतं, आफ्टर ऑल ती जेनी त्या कॅप्टनला सापडली. तर एक प्रकारे खूप सेलिब्रेशनचा तो क्षण होता. ती फॅमिली, पॅसेंजर्स आणि क्रू सर्वच्या सर्व हे न्यू स्वित्झर्लंडला आले, म्हणजे जिथे रॉबिन्सन फॅमिली राहत होती त्या आयलँडवर आले. एव्हरीवन वॉज अमेज्ड बाय द प्रॉस्पेरिटी अँड गुड हेल्थ ऑफ द सर्वायवर्स. आणि सर्वांनाच त्या सर्वायवर्स म्हणजे जी रॉबिन्सन फॅमिली आहे त्यांची प्रॉस्पेरिटी म्हणजे समृद्धी आणि गुड हेल्थ आणि त्यांची चांगली हेल्थ हे पाहून सगळ्यांनाच खूप आश्चर्य वाटलं, अमेज झाले सगळे. कारण एवढ्या निर्जन डिझर्ट आयलँडवर सुद्धा ते लोक खूप चांगल्या प्रकारचं जीवन जगत होते. ॲज द डे एंडेड द फादर रिअलाइज दॅट decision must be made about who wanted to stay on the island or return with the ship. आता तो दिवस जेव्हा सरला तेव्हा फादरनी सर्वांना विचारलं की कोणाला आयलँडवर राहायची इच्छा आहे आणि कोणाला त्या शिपसोबत परत जायची इच्छा आहे. एलिझाबेथ अँड हर हजबंड डिड नॉट विश टू लिव्ह एनिवेअर बट ऑन द आयलँड. एलिझाबेथ आणि तिचा हजबंड विल्यम यांना आयलँडवर मागे राहायचीच इच्छा होती. They had been there for so long and had grown used to their life. कारण ते त्या आयलँडवर भरपूर दिवसापासून राहत होते आणि आता तिथल्या जीवनाशी त्यांना सवय झालेली होती, त्यामुळे इतर कुठेही जायचा त्यांचा विचार नव्हता. जेनी आस्क्ड इफ एनीवन वुड सपोर्ट हर रिटर्न टू इंग्लंड. जेनीने इतरांना विचारलं की तिला परत इंग्लंडला जायची इच्छा आहे तर कोणी तिच्यासोबत येणार का, कारण जेनीला तर जावंच लागलं असतं, तिचे वडील तिची वाट बघत होते. सो फ्रिज वॉज द फर्स्ट टू रिस्पॉन्ड. त्यावर फ्रिजने रिस्पॉन्ड दिला, पॉझिटिव्ह रिस्पॉन्ड दिला जेनीला. ही ऑफर्ड चीयर्स फॉर अस हू वी आर गोईंग टू युरोप. अशा प्रकारे जेनी आणि फ्रिज यांचं युरोपला जायचं नक्की झालं. अर्नेस्ट ऑन द अदर हँड वॉन्टेड टू स्टे ऑन द आयलँड. अर्नेस्ट म्हणजे जो दुसऱ्या नंबरचा भाऊ होता त्याने आयलँडवर आपल्या आईवडिलांसोबत राहायचं ठरवलं. जॅक ऑल्सो डिसाइडेड टू स्टे बॅक. जॅकने सुद्धा आयलँडवर राहायचंच ठरवलं. फ्रान्स द यंगेस्ट बॉय डिसाइडेड टू जॉईन फ्रिज इन लिव्हिंग. दुसरीकडे फ्रान्स जो सर्वात छोटा होता त्याने फ्रिजसोबत जायचं ठरवलं. फ्रान्स वॉन्टेड अ चान्स टू रिसीव ॲन अकॅडमिक एज्युकेशन.
कारण फ्रान्सला अकॅडमिक एज्युकेशन प्रॉपर एज्युकेशन घ्यायची इच्छा होती. बिफोर फ्रिज लेफ्ट ही टोल्ड हिज पॅरेंट्स ऑफ हिज लव फॉर जेनी अँड हिज विश टू मॅरी हर. बिफोर म्हणजे फ्रिज जायच्या आधी त्यांनी आपल्या आईवडिलांना सांगितलं की त्याचं जेनीवर प्रेम आहे आणि जेनीशी लग्न करायची सुद्धा त्याची इच्छा आहे. द फादर हॅड केप्ट अ रेकॉर्ड ऑफ ऑल द ॲडव्हेंचर्स दे हॅड ऑन द आयलँड. जे फादर होते मीन्स विल्यम, त्यांनी आजपर्यंत त्यांच्यासोबत आयलँडवर जे जे ॲडव्हेंचर्स झाले त्या सर्वांचा रेकॉर्ड ठेवलेला होता, सर्व लिहून ठेवलेलं होतं. ही हँडेड ओव्हर द जर्नल्स टू द कॅप्टन टू बी पब्लिश्ड. त्यांनी ते जर्नल कॅप्टनकडे दिले आणि त्याला ते पब्लिश करायला सांगितलं, म्हणजे त्याचं एक बुक छापायसाठी सांगितलं. देन द शिप डिपार्टेड. आणि अशा प्रकारे ती शिप निघून गेली. सो ही होती स्टोरी रॉबिन्सन फॅमिलीची, जे एका डेझर्ट आयलँडवर हरवले होते आणि तिथे त्यांच्याकडे अवेलेबल असलेल्या रिसोर्सेसमधून त्यांनी एक खूप सुंदर, एक खूप चांगलं जीवन तिथे निर्माण केलेलं होतं. तर आय होप सर्वांना स्टोरी समजली असेल. समजली असल्यास व्हिडिओला शेअर करा, लाईक करा, कमेंट करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आय विल सी यू इन अनदर व्हिडिओ. टिल देन टेक केअर. गुड बाय.